कधी तुम्ही अशी वाट पाहिली आहे का, जी कधीच संपत नाही? कधी असं प्रेम अनुभवलं आहे का, जे वेळ, अंतर आणि मृत्यूलाही हरवून टाकतं? ही कथा आहे एका आईची, जिचं संपूर्ण आयुष्य एका आशेवर टिकून होतं. माझा मुलगा परत येईल. गावातल्या एका शांत रस्त्यावर रोज संध्याकाळी एक वृद्ध आई बसलेली असते. तिच्या डोळ्यात हजारो आठवणी आणि मनात एकच विश्वास. पण तिच्या या वाट पाहण्यामागे एक अशी गोष्ट दडलेली आहे, जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनात एक प्रश्न कायमचा राहील. खरंच, आईचं प्रेम कधी संपतं का? चला ऐकूया ही हृदयस्पर्शी कथा. ती वाट अजूनही वाट पाहते. गावातली ती शांत, निवांत संध्याकाळ होती. आकाश केशरी आणि जांभळ्या रंगांनी रंगलेलं होतं. पाखरं हळूहळू त्यांच्या घरट्याकडे परतत होती. रस्त्यावर हलकी धूळ उडत होती आणि त्या सगळ्या शांत वातावरणात रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली एक वृद्ध स्त्री रोजप्रमाणे बसलेली होती. तिचं नाव शारदा होतं. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, केस पूर्ण पांढरे झाले होते, हात थरथरत होते, पण डोळ्यात अजूनही एक आशा जिवंत होती. हातात तिने एक जुना फोटो घट्ट पकडलेला होता. त्या फोटोमध्ये ती आणि तिचा लहान मुलगा रोहन हसत उभे होते. जणू त्या फोटोमध्येच तिचं संपूर्ण आयुष्य बंदिस्त झालं होतं. शारदाचं आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षाने भरलेलं होतं. लग्नानंतर काही वर्षातच तिचा नवरा आजाराने गेला आणि त्या दिवसापासून ती एकटी पडली. कुशीत छोटासा रोहन आणि समोर खूप मोठं आयुष्य. पण तिने हार मानली नाही. दिवसभर शेतात राबायचं, उन्हातान्हात मजुरी करायची. रात्री गावातल्या लोकांच्या घरी जाऊन भांडी घासायची, कपडे धुवायची, कधी सणासुदीला लोकांच्या घरी स्वयंपाकाला जायची. हाताला फोडं आले, पायाला भेगा पडल्या, पण तिच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नव्हती. तिच्या डोळ्यात फक्त एकच स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा माणूस व्हायला हवा. रोहनही खूप समजूतदार आणि हुशार मुलगा होता. शाळेत नेहमी पहिला यायचा. शिक्षक त्याचं कौतुक करायचे, पण तो आईला कधीच एकटं सोडायला तयार नव्हता. आई थकून घरी आली की तिचे पाय दाबायचा, स्वयंपाकात मदत करायचा, रात्री तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा. एक दिवस त्याने आईला विचारलं, आई, मी शहरात जाऊन शिकू का? मास्तर म्हणतात मी मोठं होऊ शकतो. ते ऐकून शारदाच्या मनात वादळ उठलं. तिला मुलाला दूर पाठवायचं नव्हतं, पण चेहऱ्यावर हसू आणत ती म्हणाली, जा बाळा, तुझं स्वप्न पूर्ण कर. मी आहे ना इथे. त्या दिवशी तिने तिच्या हृदयाचा एक तुकडाच शहरात पाठवला. रोहन शहरात गेला. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. तो रोज फोन करायचा. नवीन कॉलेज, नवीन मित्र, मोठ्या इमारती, दिव्यांनी उजळलेले रस्ते, सगळं सांगायचा. शारदा फोन ठेवून बराच वेळ हसत बसायची. कधी त्याचा आवाज आठवून डोळे पुसायची. ती गावातल्या प्रत्येकाला अभिमानाने सांगायची, माझा रोहन मोठा अधिकारी होणार. पण हळूहळू शहराच्या धावपळीत रोहन व्यस्त होत गेला. फोन कमी झाले, मग आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा, मग फक्त मेसेज आणि शेवटी पूर्ण शांतता. शारदा मात्र रोज फोनकडे बघत राहायची. घराबाहेर कोणी आला की तिला वाटायचं पोस्टमन आला असेल. प्रत्येक रिंगवर ती धावत जायची, पण प्रत्येक वेळी निराश व्हायची. तरीही स्वतःला समजवायची, माझा मुलगा मला विसरूच शकत नाही. कामात अडकला असेल. गावातले लोक कुजबुजू लागले. शहरात जाऊन मुलगा बदलला. काहींनी तर तिला टोमणे मारले, इतकं शिकवलंस, आता बघ तो परत येतो का? पण आईचं मन कधीच ते मान्य करायला तयार नव्हतं. ती रोज त्याच्या खोलीत झाडू मारायची, कपडे घडी करून ठेवायची, उशीवर हात फिरवायची, जणू तो आत्ताच येणार होता. एक दिवस अचानक फोन वाजला. शारदाचे हात थरथरू लागले. तिने घाबरत फोन उचलला. दुसऱ्या बाजूला रोहनचा आवाज होता, आई, मी उद्या घरी येतोय. त्या एका वाक्याने शारदाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश पडला. ती आनंदाने रडू लागली.
दुसऱ्या दिवशी पहाटेपासून ती कामाला लागली. घर साफ केलं, अंगण झाडलं, दरवाजाला सुंदर रांगोळी काढली. रोहनच्या आवडीचे पुरणपोळी, भजी, खीर बनवली. त्याची जुनी खोली स्वच्छ केली. कपाट उघडून त्याचे कपडे हाताने नीट लावले. उशीवर नवं अभरे चढवले. देवापुढे दिवा लावून म्हणाली, देवा, माझा मुलगा सुखरूप घरी आण. दुपार झाली, मग संध्याकाळ झाली. ती रस्त्यावर येऊन उभी राहिली. प्रत्येक जाणाऱ्या गाडीला आशेने बघत राहिली. प्रत्येक वेळ तिला वाटायचं, हा आला. पण तो नव्हताच. सूर्य मावळला, अंधार पसरला, थंडी वाढली. तरी ती तिथेच उभी राहिली. आणि रात्री गावात बातमी आली. शहरातून येताना रोहनचा अपघात झाला होता आणि तो आता कधीच परत येणार नव्हता. हे ऐकून तिचं सगळं जग कोसळलं. पण तिच्या डोळ्यात अश्रूही आले नाहीत. जणू दुःख इतकं मोठं होतं की अश्रूंनाही रस्ता सापडला नाही. त्या दिवसानंतर शारदाने एकच गोष्ट मान्य केली नाही, की तिचा मुलगा गेला आहे. आणि म्हणूनच ती रोज त्या रस्त्यावर जाऊन बसू लागली. त्याच वेळेला, त्याच जागी, हातात तोच फोटो घेऊन. लोक तिला समजवायचे, तिला घरी न्यायचा प्रयत्न करायचे, पण ती फक्त हसायची आणि म्हणायची, तो येणार आहे, मला माहीत आहे. वर्ष गेली, ऋतू बदलले. वडाचं झाड अजून मोठं झालं. गावात नवीन घरं बांधली गेली. रस्ता पक्का झाला. लहान मुलं मोठी झाली. पण शारदाची वाट पाहणं बदललं नाही. पाऊस पडला तरी ती यायची. थंडी असो, उन्हाळा असो, ती तिथेच बसायची. एक दिवस गावात नवीन शिक्षक आले. त्यांनी रोज शारदाला तिथे बसलेलं पाहिलं. तिच्या डोळ्यातली वाट पाहणारी नजर त्यांना अस्वस्थ करू लागली. एक दिवस ते तिच्याजवळ गेले आणि विचारलं, आई, तुम्ही कोणाची वाट पाहता? ती हसून म्हणाली, माझा मुलगा. त्या उत्तराने शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून ते रोज तिच्याजवळ बसू लागले. तिच्याशी गप्पा मारू लागले. तिला औषध आणून द्यायचे, कधी चहा द्यायचे, कधी तिच्यासाठी फळं आणायची. हळूहळू शारदाच्या मनात एक भावना तयार झाली. माझा मुलगा परत आला. एक दिवस तिने त्यांचा हात धरला आणि विचारलं, तू एवढा उशीर का केला रे बाळा? त्या क्षणी शिक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही, फक्त तिचा हात घट्ट पकडून ठेवला. त्या दिवसानंतर ते तिला आई म्हणू लागले आणि ती त्यांना रोहन. काही महिन्यांनी एक दिवस शारदा त्या रस्त्यावर आली नाही. गावात कळलं की ती रात्री शांतपणे या जगातून निघून गेली. चेहऱ्यावर हलकसं स्मित होतं, जणू ती तिच्या मुलाला भेटायला गेली होती. तिच्या हातात तोच जुना फोटो होता आणि आजही त्या रस्त्यावर संध्याकाळ होते, पाखरं परत जातात. वडाचं झाड तसंच उभा आहे, पण त्या जागी बसलेली शारदा दिसत नाही. तरीही असं वाटतं की ती वाट अजूनही कोणाची तरी वाट पाहते. कारण काही वाटा कधीच संपत नाहीत आणि आईचं प्रेम, ते शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहत राहतं. कधीकधी आयुष्य आपल्याकडून खूप काही हिरावून घेतं, पण काही नाती अशी असतात जी कधीच तुटत नाही. शारदाची वाट पाहणं कदाचित जगाला वेडेपणा वाटलं असेल, पण त्या वेडेपणातच तिचं खरं प्रेम दडलं होतं. आईसाठी मुलगा कधीच दूर जात नाही. तो तिच्या श्वासात, तिच्या आठवणीत आणि तिच्या प्रत्येक प्रतीक्षेत जिवंत असतो. वेळ बदलतो, माणसं बदलतात, पण आईचं प्रेम मात्र तसंच राहतं. निस्वार्थ, न थकणारं आणि शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहणारं. म्हणूनच कदाचित काही वाटा कधीच संपत नाहीत, कारण त्या फक्त चालण्यासाठी नसतात, त्या कोणाच्या तरी परतीची वाट पाहण्यासाठी असतात. आणि आईचं प्रेम, ते तर जन्मोजन्मी सोबतच राहतं.